धन्यवाद राजा. पवित्र पवित्र असा थोर सनातन परमेश्वर तो स्वर्गात सिंहासनावर विराजमान. प्रभू तुझ्या चारी बाजूला 24 याजक आणि स्वर्गदूत आहेत जे नित्य तुझी स्तुती आणि स्तुती करत असतात. प्रभू त्यांच्या स्तुतीमध्ये कुठेही निरंतर स्तुतीमध्ये कुठेही अंतर नसतो. तरीही परमेश्वर तुम्ही आम्हाला तयार केलं का? कारण की आम्ही तुझे स्तवन करावे. आज आम्ही सर्व इथे एकत्रित आलो परमेश्वर. तुझं वचन सांगतं, तू बोललेलं आहे की जिथे दोघं आणि तिथे एकत्रित असतात तिथे माझी उपस्थिती असते परमेश्वर. प्रभू आज जे काही वचन होईल प्रभू ते वचन तुझ्या आत्म्याद्वारे असू दे परमेश्वर. माझ्या मुखाचा कंठाचा आत्म्याचा ताबा मी तुला देते राजा. इथे मी नाही इथे ख्रिस्त गाजला जाऊ दे परमेश्वरा. प्रभू माझ्या गर्वाला माझ्या प्राईडला मी येशूच्या नावात माझ्या पायाखाली ठेवते परमेश्वर. इथे अश्विनी नाही ते फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त गाजला जाऊ दे. हो प्रभू आज वचनाद्वारे तू प्रत्येकाच्या हृदयाशी भेट घे प्रभू. आमची गाठ भेट कर आणि आम्हाला आशीर्वादित कर प्रभू. सर्व आदर सर्व मान महिमा गौरव जलाल फक्त आणि फक्त तुला देते आणि प्रार्थना नासरी येशूच्या नावात करते आणि सर्व बोलणार आमेन 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 आमेन. प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही सकाळी 5 वाजता उठले 6 वाजता उठले मला नाही माहिती पण तुम्ही उठले आता 10पर्यंत 11पर्यंत तुमचा वेळ कसा गेला मला नाही माहिती पण इथून पुढचा वेळ तुमचा आशीर्वादित होणार. दिवसाचा शेवट तुमचा आशीर्वादित होणार. आमेन. दिवसाचा सुरुवात तुम्ही कशी केली मला नाही माहिती पण दिवसाचा एंड तुमचा आशीर्वादाने भरलेला असणार आहे. आमेन आमेन. आणि मी देवबाबाचे खरंच खूप आभार मानते आणि पास्टरांना धन्यवाद बोलते की तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली एक संधी दिली मला इथे बोलवायची आणि इथे तुमच्या पुलपिट शेअर केलं माझ्याशी त्यासाठी सगळा गौरव देवाला आणि मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद बोलते आणि देवबाबा तुम्हाला सर्वांना खूप आशीष करू. आमेन आमेन. आणि बरेच लोक टाईमावर हजर नव्हते. पास्टरांनी स्तोत्रसंहिता 84 असा शब्द 84 त्यांनी वाचलात आणि देवबाब त्याच्यातून सर्वांशी बोलला. परत एकदा आपण वाचूया स्तोत्रसंहिता भजनसंहिता 84 आणि 9 वचन. भजनसंहिता 84 उसका 9 देवा तू आमची ढाल आहेस अवलोकन कर. तू आपल्या अभिषेकाच्या मुखाकडे दृष्टी लाव. तू आपल्या अभिषेकित लोकांकडे दृष्टी लाव. कोणाकडे? हे परमेश्वर मेरी ढाल और दृष्टि कर और अपने अभिषेक का मुख देख. अपने अभिषेक का मुख देख म्हणजे देव कोणाकडे बघणार आहे? जो अभिषेकीत आहे त्याच्याकडे बघणार आहे. आमेन. देव तुमच्याकडे बघतो का? देव तुमच्याकडे बघतो का? मग तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? देव तुमच्याकडे बघतो का? अरे हो पण म्हणाला नाही पण म्हणाला देव बघतो तुमच्याकडे. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही अभिषेकित आहात. तुम्ही अभिषेकित आहात. अभिषेकित आहात आणि म्हणून देव तुमच्याकडे बघतो. कधी बघतो? कधी बघतो? सकाळी उठतो रात्री झोपतो जेव्हापर्यंत तुम्ही देवाला बघता नाही बघत तुम्ही प्रार्थना करता नाही करत तरीही तो तुम्हाला बघतो. का बघतो? कारण की तुम्ही कोण आहात? अभिषेक. तुम्ही अभिषेकित आहे. आमेन आमेन आमेन. विश्वास करता बायबल सत्य आहे? विश्वास करतात बायबल मधल्या प्रत्येक गोष्टी सत्य आहेत? विश्वास करता की बायबल सत्य आहे? मग तुम्ही विश्वास करता का समुद्र दुभागला होता? विश्वास करता का आग आली होती? विश्वास करता का आगेचा आणि धुळेचा खंब उतरला होता? विश्वास करता का स्वर्गातून मन्ना आला होता? विश्वास करता येशू मसीह एक भाकर म्हणून आला होता? आमेन. विश्वास करता? बायबलवर विश्वास करता? बायबलच्या गोष्टीवर विश्वास करता? बायबल एकमेव सत्य आहे ते सोडून कोणी एक सत्य नाही. बरोबर? बायबल एकमेव सत्य आहे बाकी कोणी सत्य नाही आहे. बायबल आणि बायबलमधल्या गोष्टी काल्पनिक नाही आहे. बरेच लोक 90चे दिसत आहे मला. शकालाका बूम बूम पेन्सिल सोनपरी आठवतं का? सिरियल होतं आणि काय होतं अल्लादीन का चिराग आठवतं? असं घासलं की अल्लादीन यायचा. हुकुम मेरे आका सगळे याच्यातून गेले. या सर्व गोष्टी काल्पनिक आहेत पण बायबलमधल्या गोष्टी एकही काल्पनिक नाही. एकही गोष्ट काल्पनिक नाही. आमेन. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? अरे काढून ठेवा वचन काढून ठेवा वचन काढून ठेवा. भजन संहिता 84 स्तोत्र संहिता 84 याचा 9
वचन डोळ्यासमोर ठेवा. तुम्ही अभिषेकित आहात. आमेन. तुम्ही अभिषेकित आहात आणि तुमच्यासाठी स्वर्गाची भाकर इथे आली होती. आमेन. विश्वास करता तो ख्रिस्त आहे. 2024 वर्ष अगोदर येशू ख्रिस्त या भूतलावर आला. विश्वास करता? ही गोष्ट काल्पनिक काय वाटते तुम्हाला? येशू ख्रिस्त खरंच आला. आमेन. आज तो इथे आहे. आज तो तुमच्यामध्ये इथे उपस्थित आहे. आमेन. बायबल एकमेव सत्य आहे. बायबल सोडून कुठलीच गोष्ट सत्य नाही. कुठलीच गोष्ट काल्पनिक नाही आहे. बायबल प्रमाणे वाचलं तर समुद्र दुभागला होता. बायबल प्रमाणे वाचलं तर लाल समुद्र दुभागला. आग स्वर्गातून आली. स्वर्गाचा मन्ना खाली पडला. आगीचा आणि धुवेचा खंबा तिथे उतरून आला. मांस सुद्धा देवाने खायला दिलं. मग या गोष्टी काल्पनिक नाही आहेत, या गोष्टी खऱ्या आहेत. मग माझा एक प्रश्न आहे, जुन्या करारामध्ये या गोष्टी झाल्या मग ते आता का होत? इब्रिकरास पत्र 13 अध्याय आणि 8 वचन पठण. पण वचन काढत असताना जुनं वचन विसरू नका. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? अभिषिक्त. आता इब्रिकरास पत्र 13 अध्याय आणि 8 वचन वाचा. येशू ख्रिस्त काल आज व युगानुयुग सारखाच आहे. येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. येशू ख्रिस्त काल आणि आज युगानुयुग एक समान आहे. बरोबर? कुणाकडे हिंदी आहे? हिंदी वाचू शकता? इब्रानियों की पत्री 13 अध्याय और 8 यीशु मसीह कल और आज और युगायुग एक सा है. आमेन. युगानुयुग एक समान आहे. मग जुन्या करारामध्ये लाल समुद्र दुभागू शकतो. जुन्या करारामध्ये एलियाच्या प्रार्थनेने आग आली. जुन्या करारामध्ये स्वर्गातून मन्ना आला. जुन्या करारामध्ये अद्भुत गोष्टी झाल्या. आगीचा आणि धुव्याचा खंबा त्यांचा मार्गदर्शन करायचा. मग जर देव जुन्या कराराचा आहे तो देव तुमचा नाहीये का? देव पलटला का? आपल्या आताच्या पार्ट्या कशा पलट